नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील नरेंद्र इथल्या शरद सहकारी साखर कारखान्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शेतामध्ये कोल्हा वन्यप्राण्यांनी बुधवारी रात्री केलेल्या हल्ल्यात बबन अनुसे यांच्या 10 कोकरांचा मृत्यू झाला असून 2 कोकरे बेपत्ता झाली आहेत. यामध्ये बबन अनुसे यांचे अंदाजे 1,25,000चे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती अशी की नरेंद्र इथल्या तानाजी अनुसे, महादेव अनुसे आणि बबन अनुसे यांची मेंढरे खतासाठी गट नंबर 1153 मधील दादासो एडके यांच्या शेतात बसवण्यात आली होती. बुधवारी रात्री बागरमध्ये ठेवण्यात आलेल्या बबन अनुसे यांच्या कोकरांच्यावर कोल्हा या वन्य प्राण्यांनी हल्ला करून 10 कोकरे ठार केली तर 2 बेपत्ता झाली आहेत. यामुळे बबन अनुसे यांचे कुटुंबीय खचून गेले आहे. या घटनेची माहिती बबन अनुसे यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, शिरोळ तालुकाध्यक्ष दादासो गावडे यांना कळवली. यावेळी दादासो गावडे यांनी या घटनेची माहिती वनाधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी यांना तात्काळ कळवून अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तालुका वनाधिकारी नंदकुमार नलवडे, वनपाल पुंडलिक कांबळे, वनरक्षक प्रदीप जोशी, वनमजूर अशोक गुरव यांनी पंचनामा केलाय. मृत बकऱ्यांचे शवविच्छेदन हातकणंगले पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रज्ञा पाटील, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी SD जाधव यांनी केले. यावेळी घटनास्थळी बबन अनुसे, महादेव अनुसे, उत्तम तांदळे, सचिन भानुसे, यशवंत क्रांती संघटनेचे नरेंद्र शाखेचे सर्व पदाधिकारी, मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय वाघमोडे यांनी सांगितले की शेळ्या, मेंढ्यांना विमा संरक्षणाचा लाभ मिळत नसल्याने व वन विभागाकडून मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी मिळत असल्याने मेंढपाळांना आर्थिक फटका बसतो. शासनाने पीक विम्याच्या धर्तीवर शेळ्या, मेंढ्यांना विमा संरक्षण द्यावे तसेच वन विभागाने चालू बाजार भावानुसार नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.